नमस्कार भावांनो बहिणींनो, आज आपला जेवणाचा बेत आहे तुम्हाला सांगते. शिव शांत बस, शांत बस. तिथं बाजरीच्या भाकरी आणि ताक केलंय आपल्याला. त्याची कढी होती आणि ठेसा. आणि कुणी कुणी काय करतं, ठेसा आणि ते चुरून खात. ठेसा बाजरीची भाकर आणि ताक. पण आम्हाला म्हणजे मला कसं आवडतं की बाजरीची भाकर आणि ठेसा खायचा आणि गिलास भरून घ्यायचा आणि बाजरीची भाकर आणि तोंडी लावायला ठेसा. लयच भारी लागतो. तुम्ही काय करा, एकदा खाऊन बघा. आपलं एक गोष्ट यायचा एक घास खायचा, एक गोष्ट यायचा एक घास खायचा. कसं करायचं. आता एवढा लसूण टाकायला लागलो. टाकून लसूण बी टाकायला लागलो. तर मला एक हे ध्यानात आलं. तेव्हा एक व्हिडिओ काढला होता मी शाबूचा. तर एका बाईने कमेंट काय केली ती मला की आता बी तेच माझ्या लक्षात आलं की भाजलेले शेंगदाणे नाही टाकले. पण भाजलेले शेंगदाणे मी शेंगदाणेच आधी भाजून होते. किलो 2 किलो 4 किलो 5 किलो आणायचे. पटांगणा न्यायचे. त्याच्यात लाल कलरचे एवढे खडे असते. ते खडे बघायचे. 2 दिवस वाळून द्यायचे. कुमट बिमट सगळे येसून काढायचे आणि मग शेंगदाणे भाजायचे आणि मग भरून खायचे. तवाच्या त्या बाईला सांगायचं मी शेंगदाणे कच्चे कशी टाकीन. मी शेंगदाणे भाजून भरणीत वाळवून शेंगदाणे भरणीत भाजून सुद्धा असते. आणि पुन्हा मग मी मिक्सर मधून सुद्धा काढीत नाही. मिक्सर मधून जर काढली ना पांढऱ्या कलरची भाजी होती आणि त्याला चव लागत नाही, काही नाही. त्याच्यामुळं मी खलबत्त्याचं ह्याच्यात कुठे तसलं जुन्या पद्धतीचं माझ्यापाशी ना एवढं मोठं उकळ सुद्धा आहे. पण आता त्याला ठेवायला जागा नाही, ते बाहेर आहे. हे मिक्सर मधून शेंगदाणे कधीच कुठत नाही. त्याला भाजीला शेंगदाणे काढत नाही. मी काय करते तुम्हाला सांगते. काय करायचं, आपण कोथिंबीर राहिली आणायची. आपल्या रानात गावरान कोथिंबीर आलेली. कोथिंबीरीने जरा काळा पडतो लवकर. माझ्या हाताने ठेसा खरंच होतो. भाजलेले शेंगदाणे इथं, त्याच्यामुळं मी तसे नाही टाकली. मला एका बाईने कमेंट केली की शेंगदाणे बिना भाजलेलीच टाकलीस. ते रगडीत होते, आता रगडीत नाही. पहिलं तांब्याने रगडायचा ह्याच्यावरच तव्यावर. पण तव्यावर भाकरी केलेल्या असते, तवा करपालेला असतो. त्याच्यामुळं त्याचा काळपट कलरचा दिसतो. त्याच्यामुळं काय करायचं,